नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आयुष्याचं सुख कशात आहे माहीत नाही, पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा. तीच खरी श्रीमंती. जेव्हा समोर मोहाचा पसारा नटलेला असतो तीच खरी वेळ असते जगासमोर स्वतःला एकनिष्ठ निष्ठावंत बनवून उभं राहण्याची. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात. जेव्हा तुम्ही ग्रेट आणि दुसरे तुच्छ हे दाखवायचा दुबळेपणा करता, तेव्हा दुसरे ग्रेट आणि तुम्ही तुच्छ आहात हे सिद्ध करता. कालचा विचार करण्यापेक्षा आज आपण आणि उद्याचा विचार करावा. मेहनत केली तर यश निश्चित आहे आणि तुम्ही जिंकणारच. आपल्याला चटके देणारे दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं. समोरच्याला दुःख होईल असं बोलू नका, कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहतो. आयुष्याची किंमत त्यांना जास्त कळते ज्यांना कोणी किंमत देत नाही. जगण्यातला संघर्ष हा जीवनाचे सामर्थ्य वाढवत असतो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, कारण इथे वन्स मोर नसतो. जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं. तुम्ही फक्त ओंजळ पुढे करून पहा. माणसावर जेवढं प्रेम करावं तेवढंच ते दूर जातात. फुलांना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्याही गळून जातात. ज्यांना मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरून जातात. फुले वाळू लागली की फुलपाखरं देखील उडून जातं. मन गुंतायला वेळ लागत नाही, मन तुटायलाही वेळ लागत नाही. वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला. तिरस्कार आणि पुरस्कार काहीतरी मोठं केल्याशिवाय मिळत नाही. चांगलं वागा, चांगले काम करा आणि सुंदर आठवणी मागे ठेवून जा. लोक गरजेपुरते इतके गोड बोलतात की वाटतं खरंच यांच्याशिवाय आपलं कोणीच नाही, आणि मग गरज संपली की हीच लोक एवढी परकी वागतात की वाटतं आपणच मूर्ख होतो. विसरण्याची सवय पण खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस कधीच आनंदी राहू शकत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. चांगली भूमिका, चांगलं ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. त्याच्यामुळे चांगले विचार करा, चांगली चार माणसे जोडा, जेणेकरून हीच माणसे तुम्हाला पुढं जाण्यासाठी नक्कीच मदत करतील. नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही. असंच वेळेचंही आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. व्यक्तिमत्व असं घडवा की कोणी आपल्या मागे वाईट बोललं तरी ऐकणाऱ्याला ते खोटं वाटलं पाहिजे. सोबत त्यांना घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीत तुमची बाजू मांडतील. लोक तुमच्याशी कसं वागतात हे त्यांचं कर्म, पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे मात्र तुमचं कर्म असतं. शब्दाला मांडण्यासाठी जशी लेखणीची गरज असते, तसंच व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी चांगल्या विचारांची गरज असते. सर्वात जास्त जन्माला येणारी आणि मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजे विश्वास. तेव्हा मोजक्याच लोकांवरती विश्वास ठेवा. डोक्यात अनावश्यक द्वेषाची घाण आणि डोळ्यात मूर्खपणाची धूळ साचली की सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट असलेल्या गोष्टीसुद्धा दिसत नाहीत. जीवनात वाईट गोष्टींचा पश्चाताप फक्त सुबुद्धी असणाऱ्यांनाच होतो. प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून चांगलं आयुष्य जगण्यासाठी स्वतःला घातलेला एक नियम आहे. तेव्हा नक्कीच प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. एकटे चालूनच मोठे व्हा, कारण सोबतचे कधी धोका देतील भरोसा नाही. मानसिक शांती हवी असेल तर सर्व काही गोड गोड वाटतं, नाहीतर धनाच्या राशीवर लोळूनसुद्धा ती टोचायला लागते. शरीर सुंदर असो किंवा नसो, पण शब्द सुंदर असले पाहिजे, कारण लोक चेहरा विसरतात, शब्दांना नाहीत विसरत. असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल, पण समाधानाचं इतकं सुख आहे की जे आयुष्यभरासाठी पुरून जाईल. ठरवलं ते प्रत्यक्षात होतंच असं नाही, आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतंच असं नाही. यालाच कदाचित आयुष्य असं म्हणतात. तेव्हा काही गोष्टी अनपेक्षितपणे आपल्या लाईफमध्ये घडत असतात. त्या गोष्टींचा स्वीकार करा, भले त्या चांगल्या असो किंवा वाईट असो. चांगल्या कामांना, चांगल्या लोकांना विरोध न करणं हे देखील चांगलंच काम आहे,
कारण यातूनच तुम्हाला कळत असते की चांगलं काय आणि वाईट काय. मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो आणि विरोधात घडली की दुःखी होतो आणि स्वतःविषयीच नाराज होतो. पण आयुष्य हे असंच असतं. सुखदुःखाचं हेलकावं घेतच चालावं लागतं. आकाशात जेव्हा ऊन आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हाच इंद्रधनुष्य तर तयार होतो. आयुष्य सजवायचं असतं ते अशा इंद्रधनुष्यांनी. तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्याची. आपल्या परिस्थितीला ताकद बनवून जगणारी माणसं सगळ्यात जास्त यशस्वी होतात. विश्वास ठेवा, गेलेला काळही चांगला होता, येणारा काळही चांगलाच असेल आणि आजचा दिवसही चांगलाच आहे. खरा वेळ तर स्वप्न पूर्ण करण्यास लागतो. माणसांना बदलायला 1 सेकंद पुरेसा असतो. कष्टाला पर्याय नाही म्हणून जीवाच्या परीक्षेची उत्तरे चुकवायची भीती नाही. वेळ लागतो तो फक्त उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी. इथेच आपल्या संयमाची खरी कसोटी लागते. शोधण्यास आयुष्य निघाल्यावर कळतं स्वतःपेक्षा सुंदर सोबती कुणीच नसतं. माणसांच्या अश्रूंची नोंद कुणीच घेत नाही. माणसाच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही. माणसांच्या वेदनांचीही नोंद कुणी घेत नाही. परंतु माणसांच्या चुकांची नोंद मात्र सर्वजण घेत असतात. प्रवास जरी रोजचा असला तरी अनुभव मात्र रोज वेगवेगळा असतो. कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त 2च वेळी कळते, जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते. तसेच नात्याचं पण आहे. जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही. परंतु जेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते त्या दरम्यानच्या काळात तिची खरी किंमत आपल्याला कळत असते. तेव्हा व्यक्तींची किंमत करायला शिका, जोपर्यंत ते तुमच्या सहवासात आहेत तोपर्यंत. आयुष्य ही अशी एक ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखांच्या फलाटावर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते. प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं. तुम्हाला तुमच्या नात्यांचं वेगळंपण शोधता आणि जपता यायला हवं. कर्ज फेडता येतं, पण उपकाराची परतफेड मात्र कधीच करता येत नाही. सगळेच सुंदर असतात, कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचं रूप, पण आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं असतं. देवानं प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असोत किंवा दूरचे. नशीब हे आळशी लोकांसाठी असतं. यश हे फक्त मेहनती लोकांसाठीच असतं. प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्कीच असतं. क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग दुसरा नाही. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटं बसणं बरं, आणि एकटं बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणं हे त्याहूनही बरं. प्रकाश सूर्या इतका प्रखर नाही म्हणून चंद्राने कधी उगवणं सोडलं नाही, कारण चंद्राला माहीत आहे सूर्य फक्त दिवसाच उगवतो, रात्र तर माझीच आहे. तेव्हा तुमचाही एक दिवस नक्की येतो. त्यासाठी तुम्ही खूप मेहनत करा, कष्ट करा, ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने वाटचाल करा. तुम्ही नक्कीच एक दिवस यशस्वी व्हाल.